छावा भाग 90. रायगडाच्या देव महालात छत्रपती शिवाजी महाराजांनी बिल्वदलाची ओंजळ स्फटिक शिवलिंगाला भावभक्तीनं वाहिली. भंडाऱ्याची चिमट भवानी मूर्तीच्या चरणांवर सोडून हात जोडून जगदंब म्हणत डोळे मिटते घेतले. संभाजीराजे पन्हाळगडावर पावते झाल्याला पंधरवडा लोटला होता. आज छत्रपती त्यांच्या भेटीसाठी रायगड उतरणार होते. महाराजांची चर्या ओढल्यागत चिंताग्रस्त दिसत होती. युवराजांची अनेक रूपे त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर सरकून गेली. महाराज साहेब, तुम्ही काढाल हुडव्यातील फळ बाहेर, असं विचारणारा अंगी डौर चढवून आईचा पाजळता पोत बेभानपणे नाचविणारा, रजपुताच्या गोटात ओलीस म्हणून राहणारा, मथुरेत एकला पिछाडीला राहताना तुम्हाला साजेल असंच आम्ही वागू म्हणणारा, आरोपित म्हणून भरल्या दरबारी पेश होताना आम्ही बाईला कैदेत टाकला आहे, संभाजीराजे भोसले म्हणून, असं निधडं बोलणारा, गेल्या आऊंच्या देहावर उरफुटी स्फुंदत आसवांचा वर्षाव करणारा. केवढा पालटला, का, कशासाठी? यांची कोंडी झाली कुणामुळं? आमच्यामुळं? राणीसाहेबांमुळं? राणीसाहेब, आमच्या आऊसाहेबांना माणसं घडविताना हाताला अपयश कधीच आलं नाही. पण या राणीसाहेबांबाबत त्यांचंही काही नाही चाललं. दर्याभर फिरून कोरड्याच राहिलेल्या मासोळीगत ह्या मायेनं माया वाढते, तेढीनं तेढ हे कधीच शिकल्या नाहीत. युवराज तरी किती तेजमस्तक, आपली कोंडी झाली असं ते मानतात. आम्हाला तर कोंडीचा सुद्धा विचार करायला थांबण्या एवढी उसंत कधी मिळाली नाही. आपल्या माणसांवर राग करण्यासाठी कधी वखत गवसला नाही. आम्हाला नकळतच आम्ही हयातीच्या उताराला लागलो. कुणाला सांगावं हे, कसं? अस्वस्थ झालेले छत्रपती देवमहाला बाहेर पडले. आपल्या खासेवाड्याच्या बैठकी दालनात आले. एक कुणबीण पेश आली. राणी सरकार येत्यात, अशी वर्दी देऊन निघून गेली. छत्रपतींच्या कपाळी ती वर्दी ऐकताना आठ्या धरल्या. गड उतरायचा समय झाला होता. स्वारी पन्हाळ्यास कूच होते असं ऐकलं. राहावलं नाही म्हणून आलोत आम्ही. दालनात आलेल्या सोयराबाई लटके पण देखणे हसत म्हणाल्या, पन्हाळ्यावर जरा सबुरीनं घ्यावं हे सांगायला आलोत आम्ही. सोयराबाई ठरवून थांबल्या. महाराजांनी चमकून त्यांना निरखले, पण त्यांना अधिक कोड्यात न ठेवता सोयराबाईंनी नक्षी फिरवली. स्वारींचा स्वभाव करडा, काय म्हणता काहीतरी होईल ही धास्ती वाटते. रांझेकर पाटलानं बदअमल केला म्हणून त्याचे हातपाय कलम करण्याचा स्वारीनं हुकूम फरमावला. खंडोजी खोपड्यानं चुगल केली तर त्याचेही हातपाय कलम करविणं झालं. भोपाळगड सोडून आल्याबद्दल फिरंगोजींना तोफेच्या तोंडी देणार होती स्वारी. हा कसूर तर केवढा, साक्षात गनिमाला सामील होण्याचा, तेही अभिषिक्त युवराज असून. या कसूराला स्वारी माफ करणार नाही, भलती सजा फरमावून बसेल. याचं भय वाटतं आम्हास. जरा सबुरीनं घ्यावं असं सांगितल्याखेरीज राहवत नाही आम्हाला. सोयराबाईंचा प्रत्येक शब्द तिरका होता. साध्या गुन्ह्यांना करडी सजा फरमावणारे छत्रपती या करड्या गुन्ह्याला आता काय सजा देणार आहेत ते आम्ही बघणारच आहोत, असा खोचक सवालच त्या बोलण्याआड लपला होता. महाराजांच्या लक्षात ती खोच तत्काळ आली. नजर सोयराबाईंवर रोखून टाकीत छत्रपती शांतपणे म्हणाले, युवराजांच्या जागी रामराजे असते तर आज काही तुम्ही आम्हाला गड उतरू दिला नसतात. राणीसाहेब, कारभारी मामल्यात आम्ही जनान्याचा सल्ला कधी घेत नसतो. आम्हाला योग्य वाटेल तीच सजा आम्ही युवराजांना देऊ. यावं तुम्ही. महाराजांनी सोयराबाईंना जवळजवळ हाकलूनच लावले.
हंबीरराव, सूर्याजी मालुसरे, जोत्याजी केसरकर अशी शेलकी मंडळी पाठीशी घेत छत्रपती रायगड उतरले. पायथ्याशी असलेल्या जिजाऊंच्या छत्रीचे दर्शन करून ते पाचाडच्या वाड्यात आले. वाड्यासमोर सजली पालखी सिद्ध ठेवून पन्हाळ्याला वरंध घाटाने जाणारे धारकरी तयार होते. सातारा, बत्तीस शिराळा, मलकापूर अशा मार्गे छत्रपती पन्हाळा जवळ करणार होते. जिजाऊ गेल्यापासून पुतळाबाई साहेब पाचाडच्या वाड्यातच राहत होत्या. त्यांची भेट घेण्यासाठी महाराज दरुणी महालात आले. आम्ही पन्हाळ्याला निघतो आहोत, महाराज संथपणे पुतळाबाईंना म्हणाले. जी, त्यासाठीच स्वारींच्या पायांची डोळे लावून आम्ही वाट बघतो आहोत. पुतळाबाईंच्या डोळ्यात गोळा झालेली कातरता महाराजांना जाणवली. त्यांच्या ध्यानी मनी नसता पुतळाबाई एकदम पुढं झाल्या. महाराजांच्या पायांवर आपल्या दोन्ही तळहातांचं पालान घालीत भरल्या कंठानं म्हणाल्या, आजवर या पायांशी कसलं मागणं नाही घातलं, आज घालतो आहोत. चुकलं तरी लेकरू आपलं आहे, पदरी घ्यावं, स्वारीनं युवराजांना अभय द्यावं, समजूत पाडावी. महाराजांना क्षणभर वाटले सईबाईच जिते रूप घेऊन पायांशी साकडे घालून बसले आहेत. त्यांचा कंठ त्या सावळ्या आठवणीने दाटून आला. उठा, त्यांनी पुतळाबाईंना भान दिले. आम्ही ज्याचं त्याला सारं देत आलो आहोत, देणारही आहोत. फक्त तुम्हाला देण्यासारखं आम्हाजवळ काही नाही. पुतळाबाईंचा विनापत्य वत्सलपणा छत्रपतींना जिव्हारी चाटून गेला होता. त्यांचा निरोप घेऊन ते वाड्याबाहेर पडले. सदरेवर मासाहेबांची वर्दी देणारी तुळईला टांगलेली निसूर घाट एकवार त्यांनी नजरेत सामावून घेतली आणि ते पालखीत बसले. पालखी पन्हाळ्याच्या वाटेला लागली. पन्हाळ्याच्या चौदरवाजावर आगवानीची नौबत दुडुदुडली. शिंगांच्या ललकाऱ्या उठल्या. ठाण झाल्या पालखीतून पाय उतार झालेल्या छत्रपतींच्या स्वारीला किल्लेदार विठ्ठलपंत सामोरे आले. महाराजांनी जमल्या असामींवर नजर फेक टाकीत युवराजांचा माग घेतला. ते कुठं दिसत नव्हते. पंत, युवराज सज्जा कोठीत आहेत, किल्लेदारांनी तपशील दिला. चला. समाधानाचा सुस्कारा टाकीत महाराज हंबीरराव, हिरोजी फर्जंद, सोमाजी बंकी, जोत्याजी केसरकर यांच्या मेळाने बालेकिल्ल्याकडे चालले. तलावाकाठच्या सोमेश्वराचे दर्शन करून स्वाऱ्या बालेकिल्ल्यात आल्या. विठ्ठलपंतांसह महाराजांनी रंगरूपी शिवपिंडीचे दर्शन घेऊन गडाच्या खासेवाड्यात प्रवेश केला. दिवस चांगला वर आला होता, तरी धुक्याचा भुरकट थर गडभर पसरला होता. वाड्याच्या सदरी बैठकीवर बसलेल्या छत्रपतींनी किल्लेदाराकडून गडाचा करिणा घेतला. कोल्हापूर प्रांताचे अधिकार जनार्दनपंत आणि कोकणसुभा रावजी पंडित यांना पन्हाळ्याला बोलावून घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सादिलवारीचे सारे आटोपताच महाराजांनी मतलबाच्या विषयाला हात घातला. पंत, युवराजांना वर्दी द्या, आम्ही सज्जा कोठीवर जाणार आहोत. महाराजांनी हेरले होते की शर्मिंदे संभाजीराजे आपणहून कधीच समोर येणार नाहीत. जी, म्हणत विठ्ठलपंतांनी वर्दीची व्यवस्था लावली. हंबीरराव कुठं दिसत नाहीत? छत्रपतींनी सदरेतल्या मंडळींवर नजर फिरवीत विचारले. सरलष्कर सज्जा कोठीवर गेलेत, पंतांनी तपशील दिला. त्या तशा स्थितीतही महाराजांच्या मनात विचार चाटून गेला. हंबीरराव महाराणींचे सख्खे बंधू, त्या युवराजांना बघता येईल तेवढे पाण्यात बघतात. हंबीरराव मात्र युवराजांना सावरू बघतात. चला, म्हणत छत्रपतींनी सदरी बैठक सोडली. पायीच ते सज्जा कोठीकडे चालले. गडाची तटबंदी धरून असलेली उंचावरची सज्जा कोठी आली.
महाराजांना समोर पाहून लगबगीने सज्जाकोठी बाहेर पडलेले हंबीरराव मुजऱ्यासाठी कमरेत झुकले. हंबीरराव, तुम्ही रुजू घातलेली मसलत आज घडते आहे. आम्ही युवराजांना भेटतो आहोत. जी, धन्य मोहर आमचा वकूब नाही, पर हाताशी आलेलं युवराजांचं नामी हत्यार हिकमतीनं वळतं करून घ्यावं असं वाटतंय आम्हास. ते पस्तावल्यात. स्वामींच्या हातात हाय त्यांची जिंदगी. महाराज पडेल हसले. त्यांना हंबीररावांना म्हणावेसे वाटले, जिथं आमचीच जिंदगी आमच्या हातात नाही तिथं त्यांची आमच्या हाती राखणार आम्ही कोण. पण ते काही बोलले नाहीत. हाताच्या इशारतीवर विठ्ठलपंतांना कोठीच्या पायथ्याला थोपवून छत्रपती सज्जाकोठीत एकल्यानेच शिरले. कोठीच्या निरुंद दगडी जिन्याने वर चढताना महाराजांना वाटले, हा जिना कधीच संपू नये. श्वासाला खळ पडे पावेतो असेच चालावे. एकले. वरच्या मजल्यावरचे खुले बैठकी दालन आले. त्या दालनाच्या झरोक्यातून दूरवर दिसणाऱ्या पठारी मुलखात नजर गमावलेले संभाजीराजे आत उभे होते. ते नजरेस पडताच महाराजांचे पाय जागीच खिळले. जाम्या आडकाळजात खळबळ माजली. पुऱ्या 3 सालांनंतर ही पितापुत्राची भेट होती. ऐन उभारीचा सागवान वृक्ष चवरीच्या काटेरी वेलीने एरगटून जावा तसे संभाजीराजे दिसत होते. आज पहिल्यानेच छत्रपती शिवाजी महाराजांना फार फार जाणवले की आपण मस्तकी छत्र धारण करणारे राजे नसून अंतरीचे गडकोट गमावलेले एक बाप आहोत. मिर्झा राजासमोर निशस्त्र उभे राहून मान खाली टाकताना वाटली नव्हती एवढी पिळवटणारी खंत त्यांना समोरचे खाली मान घातलेले संभाजीराजे बघताना वाटली. कसल्या तरी विचाराने निश्वास टाकीत संभाजीराजांनी झरोका सोडला. दालनाच्या दारात उभे असलेले महाराज साहेब बघताच त्यांच्या काळजात मासळी फडफडली. हे आबासाहेब आहेत? केवढे केवढे थकलेले. क्षणातच गलबलून गेलेले त्यांचे काळीज पानावून डोळ्यात एकवटले. झटकन पुढे होत त्यांनी महाराज साहेबांच्या चरणांवर आपला माथा ठेवला. त्या स्पर्शाने क्षणभर महाराजांनी डोळे मिटले. ढळू बघणारे मन तोलीत ते नेहमीसारखे संभाजीराजांना वर न घेता निर्भाव कोरडे बोलले, उठा. महाराज दालनात आले. हात पाठीशी बांधून काही वेळ सुन्न मनाने नुसताच पायफेर टाकीत राहिले. नेहमी वेळ न गमावता नेमक्या विषयाला सहज हात घालणाऱ्या छत्रपतींना आज काय नि कसे बोलावे तेच कळेना. मनात एवढ्या विचार आठवणींची धुंदल जुंपली होती की दालनात संभाजीराजे आहेत हेही ते क्षणभर विसरले. दगड भिंतीलगत शर्मिंदे संभाजीराजे पडल्या गर्दनीने उभे होते. आबासाहेबांची तळमळती घालमेल त्यांना असह्य होऊ लागली. छत्रपतींची फिरती पावले स्थिरावली. तासाच्या टोलांसारखे बोल दालनात घुमले. जिंकलात सह्याद्री, उठविलेत तुमचे आपले राज्य, झाले तुमच्या मनाजोगे मोगलाईत. या दौलतीचे युवराज असून उद्याचे छत्रपती असून पठाणाच्या गोटात दाखल झालात. जे हात मुजऱ्यांसाठी आमच्यासमोर झुकले ते मांजऱ्याच्या पठारावर कलम झालेले कोडगेपणानं बघितलेत. पठाणांच्या आणि तुमच्या धास्तीनं तिकोट्याच्या विहिरी आडात 300 अश्राप बाया बापड्यांनी आपल्या कुड्या झोकून दिल्या. खुद्द तुमचा कबिला पठाणानं दस्त केला. शरम शरम वाटते तुमची आम्हास. एवढीशी पापणीसुद्धा वरकड कसपट डोळ्यात घेत नाही. तुम्ही तर युवराज असून कमरेला हत्यार वागविणारे पुरुष असून कसली शिकस्त घेतलीत ही ऐन उमेदीत. केवढे मनसुबे बांधून होतो आम्ही तुमच्या बाबीनं. फार फार गफलत केलीत तुम्ही. हे राज्य आमचे एकल्याचे मानण्यात. हे राज्य देवाधर्माचे गोरगरीब रयतेचे राज्य आहे. ती भोसल्यांची खाजगी मिरास नाही. तुम्ही आमचे पुत्र आहात ते नंतर. प्रथम आहात ते रयतेचे युवराज.
तुमचा आमचा वारसा आहे तो छातीवरच्या आईच्या माळेचाच, रायगडीच्या सिंहासनाचा नव्हे. तुम्ही आम्ही पहिले सेनापती आणि शेवटचे धारकरी आहोत, केवळ राजे नव्हे. मराठ्यांचे युवराज असून मोगली गोटात दाखल होताना, फौजबंदीनं दौलतीच्या भोपाळगडावर चालून येताना, पित्यासमान फिरंगोजींना बेगुमान टाकून बोलताना तुमच्या मनाला एवढीसुद्धा शरम शिवली नाही? बरे ध्यानी ठेवा, अगोदर मरतात ती मनं आणि मग मरतात ती माणसं. संतापाने युवराजांची खरड घेताना छत्रपतींना ठसका लागला. छातीवर तळहात फिरवून तो सुमार करणाऱ्या आबासाहेबांना बघताना संभाजीराजे काळीज देठासह पिळवटले. शब्द म्हणता शब्दसुद्धा त्यांच्या तोंडून फुटेना. आबासाहेबांचा घुसमटविणारा तडफडाट समोर गुमान बघवेना. सौत राज्य कमवायला गेलात आणि कबिला गमावून आलात. परक्या घरचं कुलधन असलेल्या आमच्या राणूबाईंना हरवून आलात. ज्या राजाला आपल्या घरच्या कुलस्त्रीचं रक्षण करता येत नाही, तो नामधारी छत्रपती प्रजा काय सांभाळणार? असा सवाल उद्या कुणी केलाच तर कुठल्या तोंडानं आम्ही त्याला आता काय जबाब देणार आहोत? रजपुतानं मुलूख जाळून आम्हाला शरणागत पत्करायला लावली, त्यातूनही आम्ही बाहेर पडलो. पण आमच्या साऱ्या उमेदींना जाळ लावून जी शरणागत तुम्ही आम्हाला पत्करायला लावली आहे, तिच्यातून आम्ही कधीच बाहेर पडणार नाही. बरे तर बरे, दिलेरच्या तावडीत सापडून तुमची रवानगी दिल्लीला झाली नाही. नाहीतर नेताजींसारखी तुमची ही गत झालेली बघताना अभक्ष सेवना वाचून दुसरं काय उरतं आमच्यासाठी? जबान खुंटल्यागत गुमान का झालात? जाप द्या, आम्ही तुम्हाला विचारतो आहोत. महाराज थेट संभाजीराजांच्या पुढेच येऊन उभे ठाकले. खाली मान टाकलेल्या संभाजीराजांच्या आत्म्याचा कढ आसवांच्या रूपाने दाढीवरून घरंगळत रुजाम्यावर टपटप कोसळला. जंजिऱ्यावर मांड ठोकून कोकणपट्टी मारायला टपलेल्या सिद्धीला झरप देता येत नाही याची जरा खंत ठेवा. समुद्रपट्टीला टोपीकर आमचा खांदेरी बेटावरचा जलदुर्ग उठवू देत नाही याची चिंता करा. आज उद्या प्रत्यक्ष औरंगजेब फौजेसुद्धा दख्खनीत उतरणार याचा अंदाज ठेवा. आदिलशाही, कुतुबशाही आणि हे श्रींचे राज्य धुळदोस्त करण्यासाठी सर्व ताकदीनिशी तो जंग पछाडणार याचा विचार करा. त्यासाठी पहिल्यानं मावळा व्हा, माणूस व्हा. आम्हाला तडकाफडकी पारख होणं सोपं आहे, काल आणील त्या कसोटीला सामोरं होणं सोपं नाही. ज्यांना आम्ही दुसऱ्या आऊसाहेबांच्या रूपात बघतो त्या सूनबाईंनी, येसूबाईंनी तुमचा कसला अभिमान बाळगावा? पोटी आलेल्या तुमच्या वारसांनी कसला बसा ताठ गर्दनीनं उद्या सांगावा? काय बघून आमच्या मावळधारकऱ्यांनी तुमच्यासाठी, राज्यासाठी जीवांची कुरवंडी करावी? मानापमानाचा फार मुलाहिजा धरता, पण विसरता की देवादिकांनाही अवमान सोसावे लागले, वनवास भोगावे लागले. तुम्हाला दिसतं सिंहासन, पण त्यावर विखुरलेले काटे नाही दिसत. इतरांतील ऐब तुम्ही नेमका हेरता, पण स्वतः ठायी असलेला ऐब तुम्हाला कधी उमगत नाही. राजाला भावनेला सायवळ असून भागत नाही हे भुलता तुम्ही. छत्रपतींचा आवाज थरथरू लागला. तापल्या शिशाच्या रसात डुबून उठलेले जळजळीत बोल संभाजीराजांच्या मनातले माजलेले तण मुळासकट जाळून काढू लागले. प्रधानमंडळातील अण्णाजींसारख्या आसामींशी तुमचं पटत नाही, महाराणींशी तुमचं जमत नाही. अण्णाजी राज्याचे कदीम चाकर आहेत, त्यांना वळतं करून घेणं तुम्हाला साधत नाही. आम्ही तर मुरारबाजी, बाजीप्रभूंसारखी हत्यारं उठवून चालून आलेली शत्रू गोटातली माणसं वळवून कार्य लावली. तुम्ही ते कसं साधणार? अफजल भेटीचा, आग्रा कोठीतील कैदेचा आमच्यासारखा प्रसंग तुमच्यावर गुदरला तर कसं निभावणार आहात तुम्ही? आमची नाही ती नाही, ज्या थोर स्त्रीनं तुम्हाला लहानाचं मोठं केलं त्या गेल्या आऊसाहेबांची तरी आण राखा. बरं आहे आज त्या हयात नाहीत ते, नाहीतर त्यांच्या कुशीत सुख होणारे तुम्ही आमच्या कुशीत कट्यार चालवून पठाणाला मिळालात ही खबर ऐकूनच त्या शांत. नको आबासाहेब नको. मनाचा चोळामोळा झालेले संभाजीराजे क्षणातच आबासाहेबांच्या पायांना मिठी भरून हमसाहमशीस फुंदू लागले. त्यांच्या दाटल्या कंठातून शब्दांचे पश्चात्तापदग्ध मोती टपटपले. आम्ही चुकलो.
आम्हाला युवराजपद नको, जोड हवी आहे ती या पायांची. आम्ही दूध भात खाऊन या पायांशी राहू. शर्मिंदे आहोत आम्ही. मन चाहेल ती सजा आम्हास फरमावावी. पण शब्दांचा एकही वार आम्हाला आता सोसवणार नाही. आबा, आबा. नाक गड्डा चिमटीत धरलेल्या, डोळे गच्च मिटलेल्या छत्रपतींच्या मनाच्या घुमटीत कसली तरी अज्ञात नौबत झडली. एकला जीव पदरी घातला. आता स्वारीच यांच्या आऊ आणि आबा. सईबाईंच्या सावळ्या स्मृतीने छत्रपतींनी लोंबता दीर्घ निश्वास टाकला. चुकलं तरी लेकरू आपलंच आहे. पदरी घ्यावं, अभय द्यावं. पुतळाबाईंच्या बोलांनी महाराजांना घेर घातला. हाताशी आलेलं युवराजांचं नामी हत्यार वळतं करून घ्यावं. पस्तावल्यात ते. सरलष्कर हंबीररावांची मावळ बोली मुजरा करून गेली. आबासाहेब, तुम्ही काढाल हुडव्यातील फळ बाहेर? एक अजान पोर हात उठवून विचारित होता. आज तो स्वतःच चुकल्या वाटांच्या पश्चात्तापाच्या वणव्यात होरपळत होता. शिवाजीराजांचे मानी छत्रपती पण विरघळले. राजसंतापाची जागा आता अपार अपार अशा करुणेने घेतली. निमुळत्या नेत्रकडा पाणावून आल्या. लपकन झुकून छत्रपतींनी आपल्या पोटच्या गोळ्याचे खांदे तळहातांच्या घट्ट पकडीत घेत संभाजीराजांना उठते केले. आपली पाणथर नजर आपल्या फरजंदाच्या पाझरत्या डोळ्यात खोलवर रुतवून क्षणैक डोळ्यांनीच त्याला उदंड काही सांगितले. दुसऱ्याच क्षणी चिंब घोगरट बोल त्या सर्जाराजाच्या ओठांतून अडखळत बाहेर पडले. लेकरा, कुठं गेला होतास? असा कसा रे चुकलास? रात्रभर पारखा झालेला सूर्यगोल दिवस फुटीला उगवतीने हात पसरून आवेगाने कुशीत घ्यावा तसे छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभूराजांना आवेगाने छातवानाला घट्ट बिलगते घेतले. पिळाची दोन भोसलाई छाताडे एकमेकांना खूप काही सांगून गेली. अभिषेक घेतलेल्या छत्रपतींच्या नेत्रातले पावन तीर्थ संभाजीराजांच्या टोपावर उतरले. पन्हाळा त्या पावन मनोमिलनाने कृतार्थ झाला. भाग 90 समाप्त.